नमस्कार, मी महेश भागीवंत आणि आपण पाहत आहात द फॉर न्यूज. आज आपण पाहणार आहोत आम्ही बिघडलो या विशेष कार्यक्रमात एका अशा कम्प्युटर उद्योजकाला ज्यांनी डिजिटल युगात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असताना स्थानिक स्तरावर व्यवसाय टिकवणे आणि वाढवणे हे किती मोठे आव्हान असते. नेमकी त्यांची यशोगाथा काय आहे, कोणत्या अडचणींवर मात करत हे स्थान त्यांनी मिळवले, तर चला जाणून घेऊया आज त्यांच्याकडून. नमस्कार, काय सांगाल सर, आपली एक थोडक्यात ओळख करू द्या आणि ह्या व्यवसायाला आपण कधीपासून सुरुवात केली, आपले मूळ शिक्षण काय होते आणि आपण या व्यवसायाला सुरुवात कशी केली? नमस्कार, मी मयूर मधुकर सातपुते. साधारणतः हा व्यवसायाला सुरुवात मी 15 वर्ष झाली माझे ह्या व्यवसायाला सुरुवात करून. आणि माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे. ग्रॅज्युएशन नंतर मी कम्प्युटर कोर्स केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला काही ठिकाणी मी नोकरी केली, जॉब केला आणि त्याच्यात बरोबरीने मी हा माझा व्यवसाय पण मी चालू ठेवला होता पार्ट टाइम मध्ये. आणि नोकरी आणि माझा बिझनेस असं मी काही वर्ष करत होतो. मग त्याच्यानंतर मी नोकरीमध्ये मन रमेना म्हणून माझ्या व्यवसायालाच पूर्णपणे मी आता कार्य करतो आहे. आपण जे ग्रॅज्युएशन जे करत होता ते कशामध्ये होतं आपल्या? माझं 12वी सायन्स मध्ये होतं. 12वी सायन्स मध्ये ग्रॅज्युएशन झालं माझं त्याच्यानंतर. आणि कम्प्युटरची सुरुवातीपासून आवड होती, त्याच्यामुळे मला ह्या क्षेत्रामध्येच काहीतरी काम करण्याची पहिल्यापासून आवड होती किंवा इच्छा पण होती. त्याच्यामुळे मी कम्प्युटरच्या क्षेत्रातच काम करण्याचं ठरवलं. त्याच्यामुळे म्हणजे आपण ह्याला काय म्हणतात, आपण शिक्षणापेक्षा अधिक आपल्याला जी आवड आहे त्यामध्ये अधिक शिक्षण घेऊन मला किती उंचीवर जाता येईल हा आपण प्रयत्न केला, बरोबर? तर आपण कम्प्युटर व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला जे आवड होती, पण त्या आवडीसाठी आपल्याला एक प्रेरणा मिळते की ठीक आहे, आता आपल्याला आवड आहे पण आपण हा व्यवसाय सुरू करायला पाहिजे. तर ही प्रेरणा आपल्याला कोणाकडून मिळाली? प्रेरणा तसं मला आवडच पहिल्यापासून असल्यामुळं मला पूर्वीपासून ते कुतूहल पण होतं ह्या क्षेत्राविषयी. कम्प्युटर, लॅपटॉप याच्याविषयी कुतूहल असायचं आणि आवड पण होती. प्रेरणा असं पाहायला गेलं तर नाही, पण आवडच पूर्वीपासूनच आवड होती, त्याच्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये मी. ज्यावेळेस आपण पहिल्यांदा या व्यवसायात उतरला तर आपल्याला कोणत्या कोणत्या अडचणींचा यामध्ये सामना करावा लागला, की बाबा ज्याप्रमाणे तुम्ही या व्यवसाय क्षेत्रात आहात तर या विभागामध्ये असे अनेक व्यावसायिक असतील जे आपल्यासारखाच व्यवसाय करत असतील, आपण तर नव्याने उतरलाच होता, ते काही वर्षापासून आधीपासून होते, तर त्यांच्या बरोबरीला उतरताना की मनात असं काय वाटलं का तुम्हाला की अरे आपण टिकू की नाही, असे काय वाटले का तुम्हाला? याच्यासाठी मी फक्त एकाच गोष्टीवरती भर दिला की जे काम आहे किंवा मी जे लोकांना सेवा देणार आहे तर ती प्रामाणिकपणे किंवा जेन्युइन जे म्हणतो आपण त्या पद्धतीचं पूर्वीपासून, कारण मी ज्यांच्याकडे पूर्वी शिकण्यासाठी होतो तर त्या सरांचाच वारसा मी आत्मसात केला आहे की ते सर पूर्ण प्रामाणिकपणे काम करायचे आणि तोच वारसा मी पुढे चालू ठेवलेला आहे. आणि माझ्या व्यवसायामध्ये मी तोच पहिल्यांदा तो फॉलो करतो. आपण आता हे जे करत आहात ह्याच्यामध्ये आपण स्पेशलायझेशन काय देता, म्हणजे तुम्ही जास्त कशावरती काम करता, हार्डवेअर वरती करता की सॉफ्टवेअर वरती करता? आता तंत्रज्ञान विकसित झालेले आहे, काय होतंय की ग्राहकांना इंटरनेट वरतीच बऱ्यापैकी आपला काय प्रॉब्लेम आहे तो समजून जातो, याच्यावरती उपाय काय ते समजून जातो, पण त्यांना तो करता येत नाही म्हणून ते तुमच्याकडे येतात. तर त्यांच्याकडून काहीतरी उलट सुलट उत्तरे तुम्हाला मिळतात का, की प्रश्न तुमच्याला विचारले जातात का उलट सुलट, किंवा नाही आमचा तर हा प्रॉब्लेम होता, आम्ही घरी पाहिला होता पण तुम्ही आम्हाला हा कसं काय सांगताय, याच्यावरती काय? नाही, असे खूप प्रसंग येतात, पण त्याच्यामध्ये जे काही ऍक्च्युअल त्याला सोल्युशन हवं असतं किंवा ते जे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे नॉलेज लागत असतं ते प्रत्येक वेळेस तेच लागू पडेल असं होत नसतं.
तर आतापर्यंतचा मला जो काही ह्या क्षेत्रामध्ये माझा स्वतःचा अनुभव आहे तो मी त्या कामी तिथे उपयोगात आणतो आणि जास्तीत जास्त प्रामाणिकपणे ह्या क्षेत्रामध्ये मला कशी सेवा देता येईल याचा मी प्रयत्न करत असतो. तसंच पाहायला गेलं तर आपल्याकडे मी कम्प्युटर, डेस्कटॉप, प्रिंटर्स, आताची जी सीसीटीव्हीची जी खूप गरज आहे लोकांना त्याचं आपण सेवा देतो. त्याचबरोबर नवीन जुने कम्प्युटर, लॅपटॉप्स याची विक्री वगैरे करतो, दुरुस्ती करतो. माझं प्राधान्य प्रथम दुरुस्तीसाठी राहतं. म्हणजे जे कम्प्युटर किंवा डेस्कटॉप असतात त्यांची दुरुस्ती करतो. त्याला जास्त मी प्रायोरिटी देतो किंवा प्राधान्य देतो. आता एक असं गमतीदार असं सांगता येईल की असा कोणता कस्टमर आपल्याकडे आतापर्यंत आलेला आहे का की तुम्ही काम करताय पण तो तुमच्यापेक्षा जास्त त्याला काही माहिती नाही पण तो तुम्हाला जास्त शिकवण्याचा प्रयत्न करतो, असा काही गमतीशीर अनुभव आहे का तुमचा? आहेत असे बरेचदा अनुभव आलेले आहेत की ते म्हणजे मी एखादं काम करतोय किंवा त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय आणि ते मला त्याच्या बाबतीत अजून जादाची माहिती देत आहे. काम करताय आणि तुम्ही काम करताना जरी त्यांना म्हणले की मी करून ठेवतो तुम्ही जा, तर ते जातच नाही, हालतच नाही तिथून. ते म्हणतात नाही माझ्या समोरच करा. आणि काय म्हणतात त्याला की तुम्ही जे करताय त्यांना काही माहिती नसतं त्याबद्दल, ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात, नाही नाही हे असं नाही, हे असं करा. असं काही गमतीशीर असा अनुभव असे खूपदा प्रसंग घडतात. पण त्यांना तुम्ही कशा प्रकारे हँडल करता? तर त्यांना अशा प्रकारे की त्यांना तर म्हणजे ऐकून घेतो मी पूर्ण त्यांचं जे काही म्हणणं असेल किंवा त्यांना काही सांगायचंय ते ऐकून घेतो. ऐकून घेतल्यानंतर खरंच ते काही माझ्याही नॉलेजमध्ये कधी जर भर पडत असेल तर मी ते उलट त्यांच्याकडून तो पण प्रयत्न करतो की शिकून घेण्याचा. कारण ह्या क्षेत्रामध्ये असं आहे की रोजच्या रोज तुम्हाला नॉलेज तुमचं स्वतःचं अपग्रेड करावं लागतं. तुम्ही जुन्या नॉलेजवरती किंवा पूर्वीच्या अनुभवावरती कधी कधी ते उपयोगात येत नाहीत. त्याच्यामुळे असंही होतं काही काही वेळेस मला ग्राहकाकडनं सुद्धा काही गोष्टी शिकायला मिळतात आणि काही ग्राहक असे आहेत की ते मला आवर्जून नवीन नवीन गोष्टींची माहिती देत राहतात की हे आता असं आलेलं आहे, तुला माहिती आहे का, किंवा हे असं होतं. तर मी ते प्रत्येक वेळेस त्यांच्याकडून ते जाणून घेतो आणि माझंही नॉलेज अपडेट करण्याचा प्रयत्न करत असतो. अच्छा. आणि असा एक चुकीचा अनुभव असा की तुम्ही एखादं मशीन त्यांना रिपेअर करून दिलेलं आहे आणि ते घरी घेऊन गेलेत आणि परत तुमच्याकडे आले, भले त्यांनी ते ओपन करून पाहिलेलं नाहीये पण त्यांनी तुमच्यावर असं सांगितलंय की नाही सर आमच्या कम्प्युटरमध्ये हा पार्ट नव्हता, हा पार्ट आला कुठून, असा काय अनुभव तुमचा? तर त्या एका म्हणजे हा प्रसंग किंवा ही गोष्ट इतरही लोकांच्या बाबतीत घडतो. तर त्याच्यासाठी मी माझा एक स्वतःच नियम केलेला आहे की ग्राहकाची वस्तू माझ्याकडे जेव्हा येते दुरुस्तीसाठी तर मी त्याच्यावरती परमनंट मार्करनी त्यांची साईन घेतो की जेणेकरून त्यांनाही कधी कधी माहित नसतं की त्याच्यामध्ये काय पार्ट्स आहेत किंवा काही गोष्टी आहेत की ज्या मिसप्लेस होऊ शकतात किंवा अचानक खराब होऊ शकतात की ज्या आता चालू आहेत आणि नंतर खराब होऊ शकतात. कारण इलेक्ट्रिक पार्ट असल्यामुळे त्यांचं आपण सांगू शकत नाही की ते कधी खराब होईल काय. तर असे मलाही काही वाईट अनुभव म्हणण्यापेक्षा तेव्हा एक मलाही शिकण्यासाठीचे एक भाग किंवा म्हणता येईल की त्याच्यामध्ये मग मी एक स्वतःच असं एक नियम ठरवून घेतला की वस्तू किंवा कम्प्युटर, लॅपटॉप माझ्याकडे आल्यानंतर मी त्या ग्राहकाचं त्यांच्या सिग्नेचर किंवा साईन जे आहे ते परमनंट मार्करनी काही पार्ट्स वरती घेतो की ज्या मिसप्लेस किंवा खराब होण्याच्या असू शकतात. कारण मशीन तर बंद असतं त्याच्यामुळे माहित नसतं की त्यातले कुठले पार्ट्स चालू आहेत, कुठले बंद आहेत. जेव्हा चेक करायला घेऊ आपण किंवा दुरुस्तीला घेऊ तेव्हाच लक्षात येतं की हा पण पार्ट खराब आहे. पण ग्राहकाने असं परत आपल्यावरती आरोप करू नये की बाबा हा माझा तर पार्ट चालू होता आणि आता तुम्ही म्हणता की हा बंद आहे. तर त्याच्यासाठी मी त्यांना एक माझ्या कामामध्ये विश्वासार्हता निर्माण व्हावी किंवा त्यांचा माझ्यावरती विश्वास राहावा किंवा मी जे करतोय प्रामाणिकपणे किंवा विश्वासाने करतोय हे कुठंतरी मला दिसण्यासाठी किंवा त्यांनाही समजण्यासाठी मी त्यांच्या साईन घेतो की जेणेकरून तेही रिलॅक्स होतात किंवा चिंतामुक्त होतात की त्यांना वाटत नाही की बाबा माझा दिलेला पार्ट तो मला बदलून मिळेल किंवा मिळणारच नाही. आता जे काही तंत्रज्ञान बदलत चाललेलं आहे, तुम्ही
ज्या वेळेला व्यवसाय तुमचा सुरू केला त्यावेळी एक स्थिती होती आणि आजची जी स्थिती आहे यामध्ये बराचसा फरक आहे. तर तुम्ही म्हणजे स्वतःला डेव्हलप कसे करून घेता, यामध्ये स्वतः त्यामध्ये अपग्रेड होण्याचा कशा प्रकारे प्रयत्न करता, ते काय म्हणतात त्याला, शिकण्यावरती भर देता की आहे त्यावरच चालू ठेवता? तर हा एक गमतीचा भाग आहे की मी जेव्हा ह्या क्षेत्रामध्ये जे शिकत होतो किंवा माझी सुरुवात होती तेव्हा जे काही मी शिकलो किंवा ज्या गोष्टी मला तेव्हा शिकवण्यात आल्या माझ्या कोर्समध्ये, तर मी जेव्हा बाजारामध्ये किंवा वैयक्तिक जेव्हा व्यवसायामध्ये काम करत होतो, तर जे मी शिकलो त्याचा मला ऍक्च्युअल मध्ये उपयोग हा फार कमी झाला की जे मी शिकलो. कारण टेक्नॉलॉजी असं आहे की ते दिवसेंदिवस चेंज होत राहते आणि तुम्हालाही स्वतःला तसं अपग्रेड करावं लागतं. तर तुम्ही चालू टेक्नॉलॉजीमध्ये स्वतःला तारू शकता किंवा एक चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये काम करू शकता. अच्छा. आणि म्हणजे आता हा जो काळ आहे, मार्च, एप्रिल, मे, जून, यामध्ये काय होते की बरेचसे विद्यार्थी हे पास आउट होतात, त्यांना पुढे करिअर मध्ये काय करावे हे जाणून घेण्यासाठी त्यांना खूप खूप म्हणजे खूप कष्ट करावे लागतात. काही वेळा त्यांच्याकडून चुकीचे करिअर निवडले जाते, त्यामुळे त्यांची बरीचशी वर्षे वाया जातात. आणि आयटी क्षेत्रामध्ये यायला गेलेत तर आयटी क्षेत्रामध्ये आता एक नवीन तंत्रज्ञान आलंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आपण एआय म्हणतो. तर ते एआय मुळे काय झालेलं आहे की बऱ्याचशा दररोज बातम्या पडत असतात की एवढ्या एवढ्या नोकरींवर गदा आली, तेवढ्या नोकरींवर गदा आली, एवढ्या नोकरी गेल्या, तेवढ्या नोकरी गेल्या. तर आयटी क्षेत्रामध्ये एआय ला आपण काय म्हणून पाहावं, संधी की धोका? खर तर मी असं सांगू इच्छितो की एआय तुम्ही कुठल्या प्रकारे पाहता, एआय कडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता. जर तुम्ही त्याला स्वतःला आत्मसात करून घेतलं किंवा तुम्ही एआय टेक्नॉलॉजी जर शिकलात तर खूप त्याच्यामध्ये काम करण्यासारखं आहे की जे वेळेची बचत करतं आणि सर्वोत्तम त्याच्यामध्ये आपल्याला आउटपुट मिळतं की जे तुम्ही एखाद्या कामासाठी 2 तास 3 तास जो वेळ देता तो तुम्ही काही मिनिटांमध्ये त्याचा वापर करून एकदम आकर्षकरित्या, योग्यरित्या, व्यवस्थितपणे त्याच्यावर काम करत. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की त्याच्यापासून काही धोका आहे. तर तुम्ही तो धोका म्हणण्यापेक्षा तो शिकलात तर तुम्हाला खूप त्याच्यातून काम करण्यासारखं आहे आणि नवीन नवीन संधी आहे. बरं. आता तुम्ही हा कम्प्युटर व्यवसाय मागे सांगितल्याप्रमाणे आपण 15 वर्षापासून करत आहात. या कम्प्युटर व्यवसायामध्ये या 15 वर्षांमध्ये खूप साऱ्या कंपनी झाल्या, या मटेरियल्स असतील, कम्प्युटर्स असतील, लॅपटॉप्स असतील, याच्या खूप साऱ्या कंपनी झाल्या. याच्याशी तुमची ओळखही चांगल्या प्रकारे झाली असेल. पण आत्ताच्या या स्थितीला तुम्ही ग्राहकांना कमीत कमी ही चांगल्यात चांगलं काय देण्याचा प्रयत्न करता? आता याच्यामध्ये साधारणतः 2 पर्याय राहतात की कस्टमरचं बजेट काय आहे, त्याची गरज किती आहे, की ते त्यानुसार एक दोन ऑप्शन राहतात. एक साधारणतः एक टेम्पररी किंवा एक काम चालावं म्हणू आपण त्याला, आणि एक जे की खूप प्रॉपर किंवा रेग्युलरली त्यांना वापरता येईल असं. तर त्याच्यामध्ये त्यांचं बजेट पण काय आहे त्याप्रमाणे आपण मग मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये पण ज्या वस्तू असतात त्या कमी दरामधल्या आणि थोड्याशा क्वालिटीवाल्या अशाही मिळतात की त्याच्यामध्ये मग त्यांच्या बजेटनुसार किंवा त्यांच्या गरज काय आहे त्याप्रमाणे आपण तसं त्यांना सेवा देतो. अच्छा. आता कोणी नवीन तरुण जर या उद्योग क्षेत्रात जर उतरण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही त्यांना काय सांगाल की एक संधी आहे की वेळ खूप झालाय? ह्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या जे कोणी नवतरुण असतील किंवा उद्योजक असतील तर त्यांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही प्रथम स्वतःला त्याच्यामध्ये कुशल बनवा की जेणेकरून तुम्ही जेव्हा बाजारामध्ये सेवा जाताल तेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे ग्राहकाला कमी वेळेमध्ये चांगल्या दर्जाची सेवा देऊ शकता.
संधी खूप आहेत. म्हणजे तुम्ही जसं पाहताल तसं बरोबर. याच्यामध्ये संधी खूप आहेत. प्रत्येक याच्यामध्ये एवढे क्षेत्र आहेत किंवा भाग आहेत की त्याच्यामध्ये सुद्धा खूप करण्यासारखं काम आहे. त्याच्यामुळं प्रत्येक IT क्षेत्रामध्ये मास्टर खूप होऊ शकता तुम्ही. अच्छा. आता आपण 15 वर्षापासून हा व्यवसाय करत आहात. यापुढील 5 वर्षांचं आपले विजन काय असणार आहे, की तुम्हाला डेव्हलप व्हायचंय की आहे त्यावरच समाधानी राहून हा व्यवसाय चालू ठेवायचा आहे? नाही, आता ह्याच्यामध्ये तर मी दिवसेंदिवस स्वतःलाही अपग्रेड करत आहे आणि ज्या ग्राहकाकडनं ज्या काही गरजा माझ्या रिक्वायरमेंट किंवा त्यांच्या ज्या गरजा येतात तर त्याला जास्तीत जास्त योग्य प्रकारे किंवा चांगल्या प्रकारे कसं देऊ शकू की जे जे नवीन तंत्रज्ञान आहे त्याचा उपयोग मला त्यांच्या गरजेमध्ये कसा करता येईल हे मी प्रथम पाहतो किंवा त्याच्यावरती काम करतो. त्याच्यामुळे इथून पुढील जे काही माझं विजन असेल की ते हेच असेल की ग्राहकाला जे काही नवीन टेक्नॉलॉजी येत आहे त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल आणि हो, मी ते त्यांना चांगल्या प्रकारे देऊ शकू. देऊ शकतो. तर हे होते मयूर सातपुते. आपण पाहत आहात की IT क्षेत्रामध्ये दररोज हजारोनी बदल होत असतात, परंतु आपण त्याच्याकडे धोका म्हणून नाही तर एक संधी म्हणून कशा प्रकारे पाहू शकतो हे आपल्याला मयूर सातपुते यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. की गेल्या 15 वर्षांपासून त्यांचा हा व्यवसाय चालू आहे, परंतु या व्यवसायामध्ये कुठेही त्यांनी न थांबता आणि न चुकता हा व्यवसाय चालू ठेवलेला आहे. आलेल्या अनेक बदलांना त्यांनी एक संधी म्हणून स्वतःला विकसित केलेले आहे. दररोज येणाऱ्या नवनवीन बदलांना ते आनंदाने स्वीकारतात आणि त्यामध्ये बदल करून स्वतःच्या व्यवसायाला अतिशय उंचीवरती नेऊन ठेवतात. तर हा होता आपला पहिला भाग, आम्ही बिघडलो याचा. आपण अशा प्रकारे असे नवनवीन उद्योजकांच्या मुलाखती आपल्या समोर आणणार आहोत. तर आपण पाहत राहा द फॉर न्यूज आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. धन्यवाद.